सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावरून साधू महंतांची नाराजी, काम चुकीच्या पद्धतीनं आणि धीम्या गतीनं आणि निधी मिळत नसल्याचा आरोप। सर्व साधू महंत एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार। डोंबिवलीत स्टॉल लावण्यास मनाई केलेल्या तरुणीची मनसे नेते अविनाश जाधवानी घेतली भेट। टपरी टाका, कोण उचलतं पाहू, अविनाश जाधवानी प्रशासनाला ठणकावलं। बिहार भवनवरून राज ठाकरे विरुद्ध बिहारचे मंत्री सामना रंगला। बिहार भवन कुणीही रोखू शकत नाही। राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी मनसेला डिवचलं। भविष्यात शरद पवार अजित पवारांना घेऊन महाविकास आघाडीत येतील। राऊतांना नवा दावा, तर शरद पवारांसारखा नेता महाविकास आघाडी सारख्या बुडत्या जहाजात बसणार नाही। भाजपच्या परिणय फुकेंचा पलटवार। अकोला महापालिकेत भाजप विरुद्ध वंचित सामन्यात भाजपाची बाजी, भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा, पुढारी न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब। चंद्रपुरात आधी काँग्रेसमध्ये लाथाळी आणि नंतर अंतर्गत वाद मिटल्याचा दावा। महापौरपद धानोरकर गटाकडे तर स्थायी समिती अध्यक्षपद वडेट्टीवार गटाकडे। हायकमांड सोबतच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवारांची माहिती। सोलापुरातल्या बार्शीमध्ये जिल्हा परिषदेसाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र भाजपला हरवण्यासाठी महाआघाडी स्थापन। सोलापूरच्या एकीकरण पॅटर्नची राजकीय वर्तुळात चर्चा। कल्याणमधील राजकीय ड्रामा थांबता थांबेना। ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक निकाल लागल्यापासून नॉट रिचेबल। मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे बेपत्ता असल्याची तक्रार। ठाकरेंचं टेन्शन वाढलं। मुंबईच्या महापौरांची निवड पुढे ढकलली। भाजप शिवसेनेकडून गटनोंदणी प्रक्रिया पूर्ण नसल्याचं कारण। नवीन महापौर कोण याचं उत्तर फेब्रुवारी महिन्यात मिळणार। किशोरी पेडणेकरांना गटनेता बनवल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी। महत्वाची पदं वरळी विधानसभेतच का? नाराज पदाधिकाऱ्यांचा सवाल। ज्येष्ठ मंडळींना डावलल्याचाही आरोप। मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणं राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंना भोवलं। सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। एमआयएम पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सेहर शेखनं माफी मागितली। हम मुंब्रा को हरा बना देंगे, हिंदूंना चिथावणी देणाऱ्या वक्तव्यानंतर माफीनामा। नांदेडमध्ये गुरु तेग बहादर यांच्या 350व्या शहीदी निमित्तानं हिंदी चादर या कार्यक्रमाचं आयोजन। सचखंड गुरुद्वारा इथून आज नगर कीर्तन। उद्या अमित शहा दर्शनाला येणार। महाड नगर परिषद निवडणूक राड्या प्रकरणी भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंसह 13 आरोपींना पोलीस कोठडी। हायकोर्टाच्या आदेशानंतर गोगावले पोलिसांना शरण। बुलढाण्यात 4थीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण। गंभीर जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू। खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा इथली घटना। शिक्षकावर कारवाईची पालकांकडून मागणी। सांगलीत नर्सरीला लागलेल्या आगीत महिलेचा संशयास्पद मृत्यू। आगीत महिलेचा होरपळून मृत्यू, पतीचं पलायन। घातपाताचा संशय बळावला, पोलीस तपास सुरू। ओशिवरा गोळीबार प्रकरणात सी ग्रेड अभिनेता कमाल रशीद खानला अटक। 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। परिसरात एका निवासी इमारतीवर केलेला गोळीबार। हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी। रस्त्यावर बर्फाचा जाड थर। वातावरण आल्हाददायक, मात्र वाहतुकीत खोळंबा।